एकदा हे बर्फ गोळा तुम्ही घरी केला ना, परत परत करणारच गॅरंटी देऊन सांगते. नमस्कार, मी दीपाली, नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण ठेला स्टाईल बर्फ गोळा घरी कसा करायचा ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. सर्वात पहिले आपल्याला बर्फ गोळासाठी लागणारं सिरप तयार करायचे. त्यासाठी तर मी गॅस ऑन केला, गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये 1 किलो साखर ॲड केली. आता आपण 1 किलो साखर घेतली तर पाणी पण आपल्याला 1 किलोच घ्यायचे, म्हणजे दोन्हीचे प्रमाण सेम ठेवायचे. आता छान मिक्स करून घ्यायचे. आता साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचे. तुम्ही बघू शकता साखर छान मेल्ट झालेली आहे. चाचणीला पण छान उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला 2 चमचे लिंबूसत्व ॲड करायचे. जे आपण ढोकळ्यामध्ये ते ॲड करतो ना, ते लिंबूसत्व. लिंबूसत्वाने काय होते, आपल्या एक तर सिरपला खट्टा मिठा टेस्ट येतो आणि आपली चाचणी अशी जमणार नाही, घट्ट होणार नाही. बरेच दिवस तशाला तशीच राहते. आता लिंबूसत्व टाकल्यानंतर आपल्याला 3 मिनिटाकरता छान उकळू द्यायचे फुल गॅसवर. आता तुम्ही बघू शकता छान चाचणी उकळलेली आहे. आता आपल्याला 1 घंट्यासाठी असंच थंड होण्यासाठी ठेवायचे. आता मला एकूण 1.5 तास लागला चाचणी रूम टेम्परेचरवर येण्यासाठी. आता एकदम नॉर्मल थंड झालेली आहे चाचणी. आता ही की नाही चाचणी आपल्याला 5 वाट्यामध्ये 5 भागात डिवाईड करायची आहे. आता इथे मी 5 वाट्या घेतलेल्या आहेत. आता या 5ही वाट्यामध्ये मी ती चाचणी ॲड करते आणि त्याला फ्लेवर द्यायचा आहे आपल्याला. आता मी 5ही वाट्यामध्ये चाचणी ॲड करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता त्यामध्ये आपल्याला फ्लेवर द्यायचे. आता इथे मी पॉप्युलॉन कंपनीचे कॉन्सन्ट्रेट यूज करणार आहे. त्यामध्ये 10 फ्लेवर येतात. ऑरेंज, पायनॅपल, काला खट्टा, रोज असे बरेच 10 फ्लेवर येतात. हे आपल्याला ऑफलाईनच मिळणार नाही आहे, हे ऑनलाईनच परचेस करावं लागेल. मी हे ऑनलाईन परचेस केलेलं आहे. आता सर्वात पहिले मी काला खट्टा फ्लेवर देणार आहे. आता त्यामध्ये आपल्याला 2 ml ॲड करायचे. आता इथे मी 5 फ्लेवरची सिरप तयार करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सिरप फ्लेवर देऊन तयार करू शकता. आता इथे मी पायनॅपल 2 ml ॲड केलेलं आहे. आता इथे मी खस फ्लेवर देणार आहे, ते 2 ml ॲड करून घेते. आता तुम्ही बघू शकता मी पूर्ण वाट्यामध्ये फ्लेवर देत आहे. आता इथे मी रोज फ्लेवर एक घेतला आहे, ते पण 2 ml ॲड करून घेते. आणि ऑरेंज एक फ्लेवर, ते पण त्या वाटीमध्ये 2 ml ॲड करून घेते आणि एका चमच्याच्या मदतीने हे मिक्स करून घेते. आता आपल्याला सर्व 5ही फ्लेवर मिक्स करून घ्यायचे आणि 1 ते 2 तासासाठी आपण हे फ्रीजमध्येच ठेवायचे. तर आता मी काला खट्टा फ्लेवरमध्ये की नाही 1 टीस्पून जिरा पावडर, भाजलेलं जिऱ्याचं पावडर आणि 1 टीस्पून काळं मीठ हे दोन्ही ॲड केले. हिने आणखीन काला खट्टा फ्लेवर छान येतो. तर हे छान मिक्स करून घेते. आता हे 5ही फ्लेवर मी फ्रीजमध्ये 1 तासाकरता सेट होण्यासाठी ठेवते, कारण की आणखीन थिकपणा येईल. तर इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता एक टिप सांगते तुम्हाला. तुम्ही जर मोठं मिक्सरचं भांडं घेतलं तर त्यामध्ये तुमचा बर्फ फिरला जाणार नाही. त्यासाठी तुम्ही छोटं मिक्सरचं भांडं यूज करा. आता मी मिक्सरमध्ये बर्फ फिरून घेतलेला आहे. आता माझ्याकडे की नाही छोटे छोटे असे काचेचे ग्लास होते बर्फचा शेप देण्यासाठी. हवं तर तुम्ही हातामध्ये पण ते दाबून गोल शेप देऊ शकता. आता मी त्यामध्ये एक अशा काड्या भेटतात पहा आईस्क्रीमला, कुल्फीला, तर ती काडी मी मध्ये ॲड केली आहे आणि आता छान बर्फाने दाबून घेते. आता तुम्ही बघू शकता मी छान असं ग्लासमध्ये बर्फ ॲड करून चांगलं प्रेशर देऊन दाबून घेत आहे. दाबल्याने काय होईल, आपली काडी एकदम फिट्ट बसेल, नाहीतर ती काडी घडी घडी आपली बाहेर येऊ शकते. त्याकरता आपल्याला बर्फ चांगला प्रेशर देऊन दाबायचा आहे. आता परत मी दुसऱ्या ग्लासला पण सेम तीच प्रोसेस केलेली आहे. आता मी बर्फाचा गोळा तयार करून घेत आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला आणखीन कोणती रेसिपी बघायला आवडेल प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता मी छान बर्फाचे गोळे दोन्ही तयार करून घेतलेले आहे. हे तुम्ही बघू शकता खूप छान असे बर्फाचा गोळा आपल्या घरी तयार होतो. आता तुम्ही हे सिरप जे केलेलं आहे ना, 3 ते 4 महिन्याकरता इझी राहू शकतो फ्रीजमध्ये सिरप. फक्त हे सिरप आपल्याला काचेच्या बॉटल्यामध्ये भरून ठेवायचे. आता मी बर्फाचा गोळ्यात नाही त्यावर एक सिरप टाकून घेतले काला खट्टा, हे 1 टेबलस्पून ॲड करायचा आहे. आता मी मिक्स फ्लेवर देणार आहे, 5ही फ्लेवर देणार आहे त्या गोळ्यावर. आता हे रोज फ्लेवर आहे, हे पायनॅपल, हे 5ही फ्लेवर ॲड करायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक पण फ्लेवरचा गोळा तुम्ही तयार करू शकता. हे बघा किती मस्त असा गोळा आपला तयार झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा.
तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे बघा आपला असा ठेला स्टाईल बर्फाचा गोळा एकदम रेडी आहे. तुम्हाला मी जवळ करून दाखवते. किती छान काडीमध्ये सेट झालेला आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली